नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञानसागर या आपल्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल खास तुमच्या आमच्यासारख्या शेतकरी बांधवांसाठीच आहे, जिथे आपण शेतीतले नवीन बदल, नवीन गोष्टी एकदम सोप्या आपल्या भाषेत समजून घेतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या शेतीचं चित्रच बदलून टाकणार आहे. तो विषय आहे तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञान म्हटल्यावर घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. अहो, जसं आपला मोबाईल आपलं आयुष्य किती सोपं करतो, तसंच हेच तंत्रज्ञान आता आपली शेती सोपी आणि जास्त फायद्याची कशी करणार आहे, हेच आज आपण समजून घेणार आहोत. खरं तर हा बदल म्हणजे एक प्रकारची डिजिटल कापणी आहे, जी आपल्या शेतीत एक मोठी क्रांती घडवतेय. फक्त हे एक वाक्य बघा: शेतकऱ्याचा बीजापासून ते बाजारापर्यंतचा संपूर्ण प्रवास सोपा करणे. याचा सरळ आणि सोपा अर्थ काय? तर जसं आपण आपल्या लहान मुलाला बोट धरून चालायला शिकवतो ना, अगदी तसंच तंत्रज्ञान आता आपल्याला शेतीच्या प्रत्येक पावल्यावर मदत करणार आहे. म्हणजे बी कोणतं निवडायचं, ते पेरायचं कधी, पिकाला पाणी आणि खत किती आणि कधी द्यायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला माल चांगल्या भावात विकायचा कुठे, या संपूर्ण प्रवासात तंत्रज्ञान आपला एक खरा सोबती, एक सच्चा मित्र बनून आपल्यासोबत असणार आहे. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. आपण एक एक करून पाहणार आहोत की ही सगळी जादू नक्की घडतेय कशी. सगळ्यात आधी बघूया की शेतीचं हे नवं डिजिटल वास्तव म्हणजे नेमकं काय आहे. मग बियाण्यापासून ते मातीपर्यंत तंत्रज्ञान आपल्याला कसं मदत करते ते पाहू. त्यानंतर पिकाचं संरक्षण कसं होतं, हुशारीने कापणी आणि साठवणूक कशी करायची, आणि शेवटी आपला माल थेट बाजारात चांगल्या दरात कसा न्यायचा, हे सगळं समजून घेऊया. चला तर मग एक एक टप्पा उलगडूया. चला तर पहिला टप्पा बघूया. आतापर्यंत आपण कसं नांगर, वखर, बैलजोडी यावर बोलायचो, पण आता काळ बदललाय. चर्चा थेट AI वर पोचलीय. आता तुम्ही म्हणाल, हे AI म्हणजे काय नवीन आलं? तर घाबरू नका, हा काही मोठा बागुलबुवा नाहीये. एकदम सोप्या भाषेत सांगतो. AI म्हणजे एक हुशार मदतनीस. जसं गावातला एखादा जाणकार वयस्कर माणूस असतो ना, जो पिकाकडे किंवा आभाळाकडे बघूनच सांगतो की पाऊस कधी येणार किंवा पिकाला कोणती कीड लागलीये, तसंच काम हे तंत्रज्ञान करतं. ते खूप सारी माहिती गोळा करून माणसासारखाच विचार करतं आणि आपल्याला योग्य वेळी योग्य सल्ला देतं. जरा विचार करा, आत्तापर्यंत आपण कितीतरी गोष्टी फक्त अंदाजावर करत आलोय. आभाळ भरून आलं की वाटायचं पाऊस येणार. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलतंय. हे नवीन तंत्रज्ञान आपल्याला एका ज्योतिषासारखं सगळं आधीच सांगणार आहे. पाऊस नक्की कधी पडणार, किती पडणार, आपल्या जमिनीत कोणत्या खताची कमतरता आहे, पेरणीसाठी योग्य वेळ कोणती, कोणत्या किडीचा धोका आहे, इतकंच काय तर बाजारात आपल्या मालाला काय भाव मिळणार आहे, हे सगळं आपल्याला आपल्या मोबाईलवर आधीच कळणार आहे. म्हणजे काय तर आपलं नुकसान होण्याआधीच आपण त्यावर उपाय करू शकणार. आता येऊया आपल्या दुसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे. चांगल्या पिकाची सुरुवात कुठून होते? बरोबर, चांगल्या बियाण्यापासून, नाही का? तर हा डिजिटल बदल शेतात काम सुरू होण्याआधीच म्हणजे बी विकत घेण्यापासूनच सुरू होतोय. कारण बी जर चांगलं असेल तरच पीक जोमदार येणार. आणि तंत्रज्ञान आपल्याला हीच खात्री देणार आहे की आपल्या हातात आलेलं बियाणं उत्तम दर्जाचं आहे, अस्सल आहे. आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव आहे की बाजारात कधीकधी बनावट किंवा हलक्या प्रतीचं बियाणं आपल्या माथी मारलं जातं. आपण एवढा पैसा खर्च करतो, जीवाचं रान करतो, आणि नंतर कळतं की पीकच नीट आलं नाही. सगळी मेहनत, सगळा पैसा पाण्यात जातो. पण आता या फसवणुकीला आळा बसणार आहे. सरकारने साथी नावाचं एक पोर्टल म्हणजे एक वेबसाईट सुरू केली आहे. हे एक असं तंत्रज्ञान आहे जे आपल्याला बियाणं विकत घेतानाच त्याची खरी ओळख पटवून देतं. यामुळे फसवणुकीला जागाच राहत नाही आणि निर्णय थेट आपल्या हातात येतो. आणि हे काम कसं करतं ते बघा, किती सोपं आहे. जसं आपण दुकानात चहा पाण्यासाठी किंवा किराणा घेण्यासाठी मोबाईलने तो काळा पांढऱ्या चौकोनी कोड स्कॅन करतो ना, अगदी तसंच बियाण्याच्या प्रत्येक पिशवीवर आता असा एक कोड असणार आहे. तो फक्त आपल्या मोबाईलने स्कॅन करायचा की एका क्षणात सगळी माहिती आपल्या डोळ्यासमोर उभी राहील. हे बियाणं कुठल्या कंपनीचं आहे, ते खरं आहे की खोटं, त्याची उगवण क्षमता किती आहे. विचार करा, या एका छोट्याशा गोष्टीमुळे आपलं किती मोठं नुकसान टळू शकतं. तर आपण चांगलं अस्सल बियाणं निवडलं, पेरणी केली, आणि आता आपलं पीक छान तरारून वर येतंय. पण इथून पुढे खरी लढाई सुरू होते. आपल्या पिकाला किडीपासून, रोगांपासून आणि इतर धोक्यांपासून वाचवण्याची. आणि इथेही तंत्रज्ञान एका रक्षकासारखं, एका पहारेकऱ्यासारखं 24 तास आपल्या मदतीला उभा आहे. हे भारत विस्तार नावाचं तंत्रज्ञान म्हणजे जणू काही आपल्या फोनमध्ये एक अनुभवी कृषी अधिकारीच बसला आहे, जो आपल्याशी आपल्याच भाषेत बोलतो. समजा तुमच्या कपाशीच्या पानांवर काही ठिपके दिसतात. तुम्ही फक्त त्याचा फोटो काढायचा आणि या ॲपला पाठवायचा. ते तुम्हाला लगेच सांगेल की यावर कोणता औषध फवारायचं आणि किती प्रमाणात फवारायचं. किंवा बाजारात सोयाबीनला काय भाव चालू आहे हे सुद्धा घर बसल्या कळेल. म्हणजे प्रत्येक गरजेच्या वेळी योग्य सल्ला मिळणार, तोही आपल्या भाषेत.
आणि हे तंत्रज्ञान फक्त बोलण्यापुरतं नाहीये, तर त्याचा जमिनीवर काय परिणाम होतो हे या उदाहरणावरून बघा. छत्तीसगडमध्ये जिथे विजेच्या समस्येमुळे अनेक शेतकरी फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून होते आणि वर्षातून कसेबसे एकच पीक घ्यायचे, तिथे आता सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसवले आहेत. आता त्यांना पाण्याची चिंता नाही आणि तेच शेतकरी वर्षाला 2-3 पिकं घेऊ लागले आहेत. याचा सरळ अर्थ काय? त्यांच्या घरात आता दुप्पट पैसा येतोय, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागतोय, त्यांचं आयुष्यच बदलून गेलंय. चला, आपलं पीक आता तयार झालंय, शेतात डोलू लागलंय. पण आपलं काम इथेच संपत नाही. आता खरी कसोटी आहे पिकाची वेळेवर कापणी आणि योग्य साठवणूक करण्याची. कारण याच टप्प्यात खूप जास्त नुकसान होतं आणि आपला खर्चही वाढतो. पण इथेही तंत्रज्ञान एक मोठी क्रांती घडवत आहे, ज्यामुळे आपला खर्च वाचणार आहे आणि मालाची नासाडी कमी होणार आहे. हे चित्र बघा. एका बाजूला पारंपरिक पद्धतीने कापूस वेचणारे मजूर आहेत, ज्यात वेळ आणि पैसा दोन्ही खूप जातो आणि अचानक पाऊस आला तर सगळी मेहनत पाण्यात जाते. पण दुसऱ्या बाजूला बघा, एका सरकारी संस्थेने बनवलेलं हे नवीन मशीन, जिथे 10 मजूर दिवसभर राबायचे, तिथे हे एकच मशीन काही तासात ते काम पूर्ण करतं. म्हणजे मजुरीचा खर्च वाचला, वेळ वाचला आणि पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचा धोकाही खूप कमी झाला. आपल्याला माहितीये, आपण कितीही कष्ट करून धान्य पिकवलं तरी गोदामांमध्ये उंदीर, किडी आणि दमट हवा यामुळे कितीतरी धान्य वाया जातं. पण आता यावर एक जबरदस्त उपाय आलाय. हा बघा, एक छोटासा रोबोट. हा सौर ऊर्जेवर चालतो आणि दिवस रात्र गोदामात गस्त घालत राहतो. तो आतलं तापमान तपासतो, हवेतला दमटपणा मोजतो आणि कुठे उंदीर किंवा कीड दिसली की लगेच आपल्याला मोबाईलवर धोक्याची सूचना पाठवतो. विचार करा, यामुळे देशाचं आणि आपलं लाखो टन धान्य वाचणार आहे. तर आपण पीक घेतलं, त्याची चांगली कापणी केली आणि ते सुरक्षितपणे साठवूनही ठेवलं. पण या सगळ्या कष्टाचं खरं फळ आपल्याला कधी मिळतं? जेव्हा आपल्या मालाला योग्य भाव मिळतो आणि तो पैसा आपल्या हातात येतो. आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत, शेतकऱ्याला थेट बाजारपेठेशी जोडणे. आता हे चॅटबॉट म्हणजे काय? एकदम सोपं आहे. जसा आपण व्हॉट्सॲपवर मित्रांशी बोलतो, मेसेज पाठवतो, तसाच हा एक बोलणारा रोबोट आहे, जो आपल्या मोबाईलमध्ये असतो. समजा तुम्हाला तुमच्या भाषेत म्हणजे मराठीत माहिती हवी आहे, तर तुम्ही फक्त प्रश्न विचारायचा आणि हा रोबोट तुम्हाला लगेच उत्तर देणार. यामुळे भाषेची अडचणच दूर झाली आणि देशभरातल्या कोणत्याही शेतकऱ्याला हवी ती माहिती एका क्षणात मिळू शकते. हे किसान ई-मित्र नावाचं साधन म्हणजे एक जादूची पेटीच आहे. यात शेतकऱ्याला लागणारी सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते. सरकारी योजनेची माहिती हवी आहे? इथे मिळेल. पीक विम्याचे पैसे आले की नाही बघायचंय? इथे कळेल. बँकेच्या कर्जाबद्दल माहिती हवी आहे? ती पण इथेच मिळेल. म्हणजे आता तलाठी कार्यालय, कृषी केंद्र किंवा बँकेत हेलपाटे मारायची गरजच नाही. आपला किती वेळ, पैसा आणि त्रास वाचेल याचा विचार करा. आणि हा एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. अनेकदा काय होतं, आपण माल विकतो आणि मधले दलाल किंवा व्यापारी आपला फायदा उचलतात. आपल्या कष्टाचे पैसे आपल्याला पूर्ण मिळत नाहीत आणि वेळेवर तर नाहीच नाही. पण आता या नवीन पद्धतीमुळे आपल्या मालाचे पैसे थेट आपल्या बँक खात्यात जमा होणार. मध्ये कोणी दलाल नाही, कोणी मध्यस्थ नाही. म्हणजे पूर्ण पारदर्शकता आली आणि आपल्या घामाचा प्रत्येक रुपया आपल्याला वेळेवर मिळणार आहे. जेव्हा आपण हे सगळे बदल एकत्र करून पाहतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर भविष्यातल्या भारतीय शेतकऱ्याचं एक नवीन आणि खूप शक्तिशाली चित्र उभं राहतं. हा शेतकरी आता फक्त नांगर चालवणारा किंवा काबाड कष्ट करणारा नाही, तर तो आपल्या मोबाईलवरून संपूर्ण शेतीचं नियोजन करणारा एक स्मार्ट शेतकरी, एक हुशार उद्योजक बनणार आहे. या सगळ्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे काही 1-2 सुटे भाग नाहीत, तर हे एक संपूर्ण जाळं आहे. जसं आपल्या गाडीचं इंजिन, टायर, स्टेअरिंग सगळं एकत्र मिळून काम करतं, तेव्हाच गाडी पुढे जाते. तसंच हे तंत्रज्ञान पेरणीपासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना जोडून शेतकऱ्याला मदत करतं. हेच या मोठ्या बदलाचं खरं सामर्थ्य आहे. तर आज आपण पाहिलं की तंत्रज्ञान आपली शेती कशी बदलत आहे. हे बदल आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीत, तर आपलं काम सोपं करण्यासाठी, आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आपल्याला अधिक सक्षम बनवण्यासाठी आहेत. आणि हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे की हे तंत्रज्ञान फक्त शेतीच नाही, तर आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य कसं घडवेल. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.